चला तर आज आपण साबुदाणा पापड बनवू। सर्वात पहिला आपण गरम पाणी टाकून घेऊ। तर रात्री मी साबुदाणा भिजत टाकला, तो छान असा भिजलेला। आता पाण्यात आपण मीठ, जिरं आणि चिली फ्लेक्स हे टाकून घेऊयात त्याच्यात। आता साबुदाणा त्याच्यात टाकूयात। साबुदाणा ह्याच्यात टाकूयात आणि हलवून घेऊ त्याला। मस्त त्याला शिजवून घेऊ। अशी उकळी आली पाहिजे आणि असं चिकट चिकट झालं पाहिजे। मग त्यात खिसलेला बटाटा टाकू। बटाटा हा खूप बारीक केलेला आहे। बटाटा परत त्याच्यात शिजवून घेऊत आपण। बटाटा हा 10-20 मिनिट शिजवून घेऊत आपण त्याच्यात। तर हे मिश्रण तयार झालेलं आहे पापड बनवण्यासाठी। तर एका पॉलिथिनवर हे पापड आपण उन्हामध्ये पसरवू आणि कडक उन्हामध्ये हे पापड आपण पटापट टाकायचे आहेत की जेणेकरून ते सुकतील उन्हामध्ये पटकन। हे पापड लाईनीशीर असे लावायचे छान असे। हे गरमच आहे तोपर्यंत पटापट पापड हे आपण पॉलिथिनवर टाकून घेऊ। हे पापड छान वाळले की ते छान लागतात, कुरकुरीत असे लागतात। आणि हे पापड आपण 2 दिवस उन्हामध्ये असेच वाळवून ठेवावे, तुमचे पापड खूप छान बनतील।